श्रीराम जय जय राम। योगाने जे साधते ते नामाने साधते। गृहस्थाश्रमी माणसाने असा नियम ठेवावा की जो कोणी काही मागायला येईल त्याला नाही म्हणू नये. आपल्याजवळ जे असेल त्यामधले थोडे तरी त्याला द्यावे. अन्न द्यायला कधीही मागे पुढे पाहू नये. पैसे देताना मात्र आपली परिस्थिती पाहून आणि त्याचा हेतू पाहून तो मागेल त्याच्यापेक्षा जरा कमीच द्यावे. पण नाही म्हणणे चांगले नाही. भिकाऱ्याला कधीही वेडेवाकडे बोलू नये. आपली नोकरी ही एक प्रकारची भीकच आहे. भिक्षा मागणे हे वैराग्याला कमीपणाचे नाही, पण भिक्षा ही स्वार्थासाठी नसावी. आपले पोट भरल्यानंतर राहिलेल्या अन्नाचा प्रत्येक कण दुसऱ्याला द्यावा. वैराग्याचे तेज कधी लपून राहत नाही. अत्तरे वगैरे लावून तेज आणणे निराळे आणि वैराग्याचे तेज निराळे. वैराग्या वाचून सारा परमार्थ लटका आहे. जगाचा स्वभाव कळणे ही ज्ञानाची पहिली पायरी आहे. जे खोटे आहेत ते खरे मानणे हे अज्ञान अविद्या होय. खरोखर मनुष्याची पारमार्थिक योग्यता काय आहे हे साध्या माणसाला कळणे शक्य नसते. साधूंनाच अंतरंग समजते. म्हणून तशी दृष्टी आल्याशिवाय आपण कुणालाही नावे ठेवू नयेत. अंतकाळी मनुष्य मनाच्या अशा अवस्थेत जातो. यावरून त्याच्या पारमार्थिक अवस्थेची कल्पना येऊ शकते. साधा मनुष्य सुद्धा नामाच्या योगाने मोठ्या योग्यतेला चढतो. अर्थात ते कळायला आपण स्वतःमध्ये नामामध्ये मुरले पाहिजे. नामामध्ये फार सामर्थ्य आहे. कुणी त्याचा अनुभव घेऊन पाहत नाही. त्याला काय करावे? योगाने जे साधते ते नामाने साधते यात संशय नाही. ज्याला नामाची चटक लागली त्याच्यावर रामाने कृपा केली असे निश्चित समजावे. परंतु नामाची चटक लागण्यासाठी सतत नाम घेणे हाच उपाय आहे. तसे पाहिले तर प्रपंची माणसे अत्यंत स्वार्थी असल्याचे आपल्याला दिसून येते. त्यांचा स्वार्थ यत्किंचित न बिघडता त्यांना परमार्थ पाहिजे असतो. हे कसे शक्य आहे? अत्यंत निस्वार्थी बनणे याचेच नाव परमार्थ. तो साधण्यासाठी थोडा तरी स्वार्थ सोडायला आपण तयार व्हावे. साधू संतांच्याकडे जाऊन हेच शिकायचे असते. प्रपंचावर सर्वस्वी पाणी सोडा असे कुणीच सांगत नाही आणि तसे सांगितले तरी कुणी ऐकत नाही. पण निदान प्रपंच म्हणजे आपला स्वार्थीपणा हेच आपले सर्वस्व मानू नका असे संत सांगतात. ते काही गैर नाही. स्वार्थ कमी व्हायला वासना कमी झाली पाहिजे. वासना कमी होण्यासाठी भगवंताची कास धरली पाहिजे. भगवंताची कास धरण्यासाठी त्याचे अनुसंधान ठेवले पाहिजे आणि त्याचे अनुसंधान टिकविण्यासाठी त्याचे नाम घेतले पाहिजे. म्हणून तुम्ही नाम घेत जावे. श्रीराम जय जय राम. चैतन्यवाणी. ज्याला नामाचे प्रेम लागले त्याला भगवंताचे दर्शन घडले. श्रीराम जय जय राम. श्रीराम समर्थ. दासबोध समास 1 दशक 19. विषय इंद्रिय निग्रह, विषयासक्तीची फसवणूक आणि साधकाचे जागरूक जीवन. आज आपण समास 1 मधील दशक 19चा अत्यंत महत्त्वाचा भावार्थ जाणून घेणार आहोत. या दशकात रामदास स्वामी साधकाला सर्वात कठीण पण अत्यावश्यक विषयावर शिकवण देतात. इंद्रियांचे नियंत्रण
विषयांची फसवणूक, मनाला समज, साधकाने जागरूक राहणे. यात समर्थांचे भाष्य अत्यंत तीक्ष्ण, स्पष्ट आणि जीवनाशी जोडलेले आहे. विषयाचे आकर्षण हे माणसाची खरी कसोटी. समर्थ सांगतात, विषय मोह हा साधकाच्या मार्गातील सर्वात मोठा सापळा आहे. विषय म्हणजे इंद्रियांचे सुख, रूप, रस, गंध, स्पर्श, शब्द, मनाला भुलवणारे आकर्षण, भोग, कीर्ती, प्रशंसा, लोभ, सत्ता. माणूस विषयात अडकला की साधना सुटते, मन अशांत होते, विचार गढूळ होतात, चित्त अस्थिर होते, राग मत्सर वाढतो, विवेक नष्ट होतो. विषय आकर्षक दिसतात पण परिणाम दुःख देतात असे समर्थ सांगतात. इंद्रिय निग्रहाशिवाय साधना अपूर्ण. समर्थ स्पष्ट सांगतात, इंद्रिय जिंकले तर जग जिंकेल. इंद्रिये डोळे, रूप, कान, शब्द, नाक, गंध, जीभ, रस, त्वचा, स्पर्श ही सर्व मनाला ओढतात. साधकाने त्यांना ताब्यात ठेवायचे. इंद्रिये स्वय झाली की मन भटकते, विचार चंचल होतात, निर्णय चुकीचे होतात. पण निग्रह आला की मन शांत होते. मनाला शिक्षा द्या पण प्रेमाने. समर्थ म्हणतात, मन तुमचे ऐकत नाही कारण तुम्ही त्याला ऐकवलेच नाही. मनाला सांगायचे, हे योग्य, हे अयोग्य, हे करावे, हे टाळावे, इथे जावे, इथे नाही. मनाला प्रशिक्षण देणारे जप, नियम, वेळेचे पालन, सत्संग, शास्त्रवचन. मन शिकले की साधना सहज होते. भोग जास्त घेतले तर रोग निर्माण होतात. समर्थ सावध करतात, विषयांचा भोग जास्त घेतला की देह, बुद्धी आणि मन तिन्ही रोगी होतात. देहाचे रोग थकवा, व्यसन, शक्ती कमी. बुद्धीचे रोग भ्रम, अस्थिरता, चुकीचे निर्णय. मनाचे रोग लोभ, राग, मत्सर, अपेक्षा, अहंकार. म्हणूनच साधकाला विषय संयम अत्यंत आवश्यक. जागरूकता साधकाचा सततचा दीप. समर्थ सांगतात, जागृत रहा, निष्काळजी राहू नका. निष्काळजीपणा म्हणजे विचार न बघणे, संगतीची काळजी घेणे, मन स्वभावाकडे दुर्लक्ष, इच्छा वाढू देणे, विषयांकडे झुकणे. जागरूकता आली की मनाचे रक्षण होते, वासनांचे अग्नी शांत होतात, बुद्धी तेजाळते. साधकाने जागरूक राहणे म्हणजे अर्धी साधना पूर्ण झालीच. विवेक हा विषयावरील रामबाण उपाय. समर्थ स्पष्ट सांगतात, विवेकाचा दीप सतत पेटता ठेवला. विवेक म्हणजे योग्य योग्य ओळखणे, चांगले वाईट वेगळे करणे, विषयांचा परिणाम आधीच पाहणे, मोहापेक्षा सत्य निवडणे. विवेक असेल तर मोह निष्प्रभ होतो. संयमित साधकाला शक्ती आणि कृपा दोन्ही मिळतात. समर्थ अंतिम संदेश देतात, संयमी साधकावर देव आपोआप प्रसन्न होतो. संयमाने मन स्थिर, बुद्धी तेज, वाणी शुद्ध, वर्तन निर्मळ, आत्मबल वाढते. देव कधीही अशुद्ध, विषयांमध्ये बुडालेले, अस्थिर मनावर प्रसन्न होत नाही. संयमी मन, प्रसन्न देव, स्थिर साधना. दशक 19. सार. विषय मोह साधकाचा मोठा शत्रू. इंद्रिय निग्रह हा साधनेचा पाया. मनाला नियम व शिस्त लावा. भोग वाढले की देह, बुद्धी, मन रोगी. जागरूकता हा साधकाचा दीप.
विवेक मोहावर विजय मिळवतो. संयमी साधकावर देवाची कृपा ठाम. हे 7 उपदेश साधकाला विषयांच्या दलदलीतून बाहेर काढून स्थिर, शांत, उन्नत मार्ग दाखवतात. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.